19 डिसेंबरनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठी खळबळ उडणार आहे. नक्की काय होणार आहेत या संदर्भात काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक ट्विटसुद्धा केलं होतं. आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण. बाबा, तुम्ही काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. मगाशी झालेल्या एका भाषणामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा पुनरुच्चार केला आहे. नक्की अशी काय खळबळ उडणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती? नामांकित व्यक्तींची नावंसुद्धा त्यामध्ये समोर येताना दिसतात. मग ते आता खळबळ तर उडणारच आहे, कारण काय झालं की जेफ्री एप्स्टीन नावाचा जो ग्रस्त होता अमेरिकेमध्ये, तो इस्रायलचा गुप्तहेर होता आणि इस्रायलने त्याला मोठ्या मोठ्या उच्च पदस्थ लोकांना, मग उद्योगपती असतील, राजकीय लोक असतील, सेलिब्रिटीज असतील, या सगळ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचा प्रयत्न केला. आणि म्हणजे त्यांना मुलींच्या संबंध साधवायचे, त्यांचे फोटो काढायचे आणि हाचा सगळा प्रकार केला. हा अमेरिकेत याची फार गंभीर दखल घेतली गेलेली आहे. कारण अमेरिकेत जरी दुसरं काही झालं तरी बाल यौन शोषण हा प्रकार फार गंभीर मानला जातो आणि तशा प्रकारचा गुन्हा या एप्स्टीनने केला होता आणि त्यात बऱ्याचशा मोठ्या लोकांची नावं त्यामध्ये आहेत. अमेरिकेने 19 नोव्हेंबरला कायदा केला की 1 महिन्याच्या आधी सगळी कागदपत्र प्रकाशित करा आणि तो कायदा अमेरिकन संसदेने केलं, स्वतः राष्ट्रपती ट्रम्पनी तो सही करून मान्य केलेलं आहे. त्यामुळं 19 नोव्हेंबरनंतर 1 महिना म्हणजे 19 डिसेंबरला हे कागद सगळे प्रकाशित होणार आहेत. त्यामध्ये आत्ता कुणाकुणाची नावं झालेली आहेत, पुढं आलेली आहेत. तर अमेरिकेचे पूर्वी राष्ट्रपती बिल क्लिंटन, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान इरुक बहान, नंतर इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू, या सगळ्यांची नावं आली आहेत. त्यांनी कबूल केलेले आहेत, त्यांचे फोटो सगळे प्रकाशित झाले आहेत. आज काही फोटो आलेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये जवळजवळ 20 GB डेटा आहे. तो अमेरिकन संसदेने सगळ्याचा सगळा डेटा प्रकाशित करा आणि ज्या मुलींच्यावर त्यांचा छळ झालेला आहे, त्यांच्यावर अत्याचार केले आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या भावनेतून ते कागदपत्र प्रकाशित होणार आहेत. काही भारतीय नेत्यांची नावंसुद्धा या संपूर्ण प्रकरणानंतर समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मोठी उलथापालथ देखील होणार असल्याचे तुम्ही बोलला आहात. एक मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो असं सुद्धा तुम्ही स्वीटवाईज केलं होतं. आता असं आहे की सोशल मीडियावर बरंच काही चाललेलं आहे. अमेरिकेच्या सोशल मीडियावर चाललेलं आहे. मोठ्या मोठ्या लोकांची नावं येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ती माहिती सुब्रमण्यम स्वामींनी काही ट्विट केलेलं आहे. आमचं इंडिपेंडंट आम्हाला काही माहिती आहे की काही येण्याची शक्यता आहे आणि ते आले तर भारतीय राजकारणात त्याचा मोठा परिणाम होईल, एवढंच मी बोललेलं आहे. काही मराठी माणूससुद्धा पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो असं सुद्धा तुम्ही म्हटलं होतं. नक्की हा मराठी माणूस मुंबईचा असू शकतात की नागपूरचा? नाही, आता ते मी एक संदर्भ लक्षात घ्या की ते काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही आहे. झालं तर RSS कुठल्या तरी BJPच्या माणसालाच करेल. त्यांच्याकडे जे काही पर्याय त्यांच्याकडे त्याचा संदर्भ लावला तर ते मराठी माणसाची शक्यता आहे, बोललो होतो. नक्कीच आपण पाहिलं तर 19 तारखेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठी खळबळ उडणार हे मात्र नक्की. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.